नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज आपण फार्मर आयडी म्हणजे काय, त्याचे फायदे, अर्ज प्रक्रिया आणि त्यांची संपूर्ण ए टू झेड माहिती जाणून घेणार आहोत। तर तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी बांधवांनो, भारत सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी एक नवीन डिजिटल ओळखपत्र सुरू केले आहे, ज्याला फार्मर आयडी किंवा शेतकरी ओळखपत्र असे म्हणतात। याचा उपयोग सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी केला जातो। हे कार्ड आधार कार्ड सारखेच असून त्यावर तुमच्या जमिनीचा तपशील, आधार क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती असते। चला तर मग जाणून घेऊया की फार्मर आयडी असण्याचे काय फायदे आहेत। पीएम किसान योजना, पीक विमा योजना, अनुदाने, कर्जे यांसाठी सहज अर्ज करता येतो आणि सरकारी योजनांचा थेट लाभ घेता येतो। त्याचबरोबर शेतजमिनीच्या नोंदी डिजिटल पद्धतीने अपडेट करता येतात। तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळते। कोणत्याही सरकारी योजनेसाठी सहज ऑनलाईन अर्ज करता येतो। आता पाहूया कोणते शेतकरी या कार्डसाठी अर्ज करू शकतात आणि कोणती कागदपत्रे लागतात। तर या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे बघा, अर्जदार हा भारतीय नागरिक असावा, त्याचबरोबर अर्जदाराच्या नावावर शेती असावी आणि अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असावे। त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते विवरण, शेतजमिनीच्या नोंदी, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो ही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत। आता पाहूया तुम्ही हा फार्मर आयडी कसा बनवू शकता। तर फार्मर आयडी बनवण्याच्या दोन प्रक्रिया आहेत, एक ऑफलाईन आणि दुसरी ऑनलाईन। तर ऑफलाईन प्रक्रिया काय असणार आहे बघा, तर जवळच्या सीएससी केंद्रावर किंवा तलाठी कार्यालयात तुम्हाला जावं लागणार आहे। तिथे तुम्हाला आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरावा लागणार आहे। त्याचबरोबर अधिकृत पडताळणीनंतर तुम्हाला तुमचे कार्ड मिळून जाईल। तर ऑनलाईन प्रक्रिया काय असणार आहे बघा, तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे। तिथे तुम्हाला क्रिएट न्यू युजर वरती क्लिक करावं लागणार आहे। त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकून OTP व्हेरीफाय करावा लागणार आहे। नंतर तुमच्या शेतजमिनीचा तपशील भरावा लागणार आहे आणि तुमचा फार्मर आयडी तयार होईल आणि तुम्ही तो डाउनलोड करू शकता। फार्मर आयडी यादी किंवा अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करू शकता। तर त्या कोणत्या आहेत, तर बघा, राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवरती जावा। तिथे तुम्हाला फार्मर आयडी स्टेटस किंवा किसान कार्ड यादी यावरती क्लिक करायचं आहे। तिथे तुम्हाला आधार क्रमांक किंवा तुमचा नोंदणी क्रमांक टाकावा लागणार आहे आणि सबमिट केल्यानंतर तुमची माहिती स्क्रीनवरती दिसेल। तर शेतकरी मित्रांनो, सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे फार्मर आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही अजून हा आयडी बनवलेला नसेल तर आजच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि तुमचे प्रश्न किंवा शंका कमेंटमध्ये जरूर विचारा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।